नमस्कार, मी मानसी आणि आज आपण एबीपी माझामध्ये सकाळ तर होऊ द्या या सिनेमाचे दोन कलाकार आज आपल्या सोबत आहोत. सुबोध भावे आणि मानसी आज आपल्या सोबत गप्पा मारणार आहेत. नमस्कार, तुमचं खूप खूप स्वागत. धन्यवाद. आणि आम्ही ट्रेलर तर बघितला, खूप रंग आहेत त्या ट्रेलरमध्ये. सस्पेन्स आहे, प्रेमकथा आहे, नात्यांची गुंतागुंत आहे. त्यामुळे कसा अनुभव कसा होता तुमचा? विलक्षण होता. आमचे दिग्दर्शक आलोक जैन ज्यांचं लेखन आहे आणि ज्यांचं दिग्दर्शन आहे, फार गोड अशी गोष्ट त्यांनी लिहिली होती आणि जवळजवळ 2 वर्ष तो या सिनेमासाठी प्रयत्न करत होता. फायनली तो 10 ऑक्टोबरला आता लोकांसमोर येईल. 2 पात्र, माझं अभय आणि मानसी करते ते नियती, या 2 पात्रांची गोष्ट आहे. एका रात्रीची गोष्ट आहे आणि या 2 पात्रांभोवतीच फिरणारी गोष्ट आहे. मला असं वाटतं खूप दिवसानंतर मराठीमध्ये 2च पात्र असलेला चित्रपट येतोय आणि खूप कलाकार घ्यायचे नाहीत असं काही कारण नव्हतं, पण गोष्टच दोघांची होती. त्याच्यामुळे 2च पात्रांभोवती फिरते आणि ते दोघंही वेगळ्या परिस्थितीतनं एकमेकांच्या समोर आलेत आणि ते कुठनं आले, त्यांच्यामध्ये नेमकं काय घडतं, हा सगळा चित्रपटाचा विषय. पण जे घडतं ते फार सुंदर आहे आणि जे घडतं ते कायमस्वरूपी त्या दोघांच्याही मनावरती ठसा उमटवणार आहे आणि म्हणूनच ते एका आशादायक प्रवासाची सुरुवात म्हणूनच सकाळ तर उद्या हे चित्रपटाचं टायटल आहे. मानसी, तू काय सांगशील? सर्वप्रथम हाय मानसी. म्हणजे मी आलेल्या खरं तर हेच म्हणाले की आमचा चित्रपट हिट आहे, कारण 2 मानसी आहेत आज. थँक्यू तुला आणि एबीपी माझाला की तुम्ही आज आम्हाला इकडे बोलवलं. चित्रपटाबद्दल सांगायचं झालं तर नियतीची व्यक्तिरेखा ही भूमिका मला मिळाली. मी प्रत्येक मुलाखतीमध्ये नेहमीच म्हणत आले की तो चित्रपट किंवा ते जे कमिटमेंट आहे किंवा आता चित्रपटाच्या बाबतीत बोलायचं झालं तर ही व्यक्तिरेखा आहे आणि या व्यक्तिरेखेने मला निवडलं. बरोबर. सो नियतीने नियतीला निवडलं असं म्हणायला हरकत नाही. खूप काळानंतर एक चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या समोर येत आहे. प्रेक्षकांचीच इच्छा पूर्ण करते असंही म्हणायला हरकत नाही, कारण खूप लोकांनी मला येऊन सांगितलं आहे की आम्हाला तुला पडद्यावरती, मोठ्या पडद्यावरती बघायचं आहे. सातत्याने काम नाही केलं मी, मला माहीत आहे, पण बरोबर काम करणं फार गरजेचं होतं आणि एका काळानंतर, एका गॅपनंतर एक चांगला चित्रपट माझ्या वाटेला आला, एक चांगली भूमिका माझ्या वाटेला आली. ह्याचं मला खरंच म्हणजे आय फील व्हेरी ब्लेस्ड. आणि मराठी सिनेसृष्टीमध्ये जनरली मराठी जी इंडस्ट्री आहे आपली ती कंटेंट ओरिएंटेड आहे. म्हणजे जगभरात कुठलेही काही एक ठराविक भाषा आहेत ज्यांच्यासाठी ते ओळखले जातात. आपली मराठी इंडस्ट्री आपल्या कंटेंटसाठी, आपले चित्रपट आपल्या कंटेंटसाठी ओळखले जातात. आपला चित्रपटही तसाच आहे. कंटेंट इज द मेन हिरो आणि या चित्रपटाने मला निवडलं, त्यासाठी खरंच सरांचे खूप थँक्यू मनापासून. आणि आमचे जे प्रोड्युसर साहेब आहेत नम्रता सिन्हा मॅम, त्यांचेही मनापासून खूप आभार. बाकी तुम्हाला बघायचं आहे 10 ऑक्टोबरला. माझा प्रश्न आहे सुबोधला. सर्वात सध्या ट्रेंडिंग आणि चर्चेचा विषय म्हणजे तुमची केशरचना. म्हणजे खूप वेगळा लूक आम्ही बघतोय खूप काळानंतर आणि तुमच्या सगळ्या सिनेमांमध्ये तुमचे लूक हे वेगळा ठसा उमटवून गेलेले आहेत. त्यामुळे जेव्हा तुम्हाला कळलं का केस वाढवायचे आहेत, काय पहिली रिॲक्शन कशी होती? विग वापरला की खरंच केस वाढवले? मला असं वाटतं त्याचं संपूर्ण श्रेय आलोकचं आहे, कारण या चित्रपटातला अभय या व्यक्तिरेखेचा लूक कसा असेल हे त्यांनी स्क्रिप्टपासून त्याच्या डोक्यात होतं आणि त्याच पद्धतीने त्यांनी पडद्यावरती उतरवलं. मला असं वाटतं ही गोष्ट गुलदस्त्यात राहू दे की खरे केस होते का विग होते. पण तो जर इतका सुंदर गेटअप झाला आहे तर अर्थात आलोकचा विचार त्याच्या पाठीमागे होता. पण आमचे मेकअप दादा सुभाष शिंदे, तर सुभाष शिंदेचं हे क्रेडिट आहे की तो इतका बेमालूम त्यांनी तो लुक केला आहे की त्याच्यामध्ये तुम्हाला कळत नाही की हे नेमकं काय. आणि त्याच्यात स्टेजेस आहेत त्याच्या ट्रान्सफॉर्मेशनच्या, की तो तिथे आल्यानंतर त्याचा एक स्वतःमध्ये बदल घडणारा एक प्रवास आहे. एक मानसिक आहे, एक शारीरिक आहे. शारीरिक जो त्याच्या चेहऱ्यावरती दिसतोय, आधी कमी केस, मग थोडीशी वाढलेली दाढी, मग खूप दाढी आणि वाढलेले केस.
पण मानसिक त्याच्या आतलं आहे, तर ते बाहेरचं काम सुभाषने केलं आहे, आतलं काम मी केलं आहे आणि हे दोन्ही करण्याचं काम आलोकने केलं आहे. माझा प्रश्न मानसीसाठी आहे. मानसी, तुला मी खूप वेगवेगळ्या लुकमध्ये वेगवेगळ्या चित्रपटांमध्ये पाहिले. या भूमिकेमध्ये, या चित्रपटामध्ये थोडंसं सिरियसनेस किंवा गंभीरता तुझ्या कॅरेक्टरमध्ये दिसते, तर याविषयी काय सांगशील तू? असं वाटतंय तुला? हां, म्हणजे ट्रेलर बघून तरी तुझा तो शेवटचा जो आहे डायलॉग, मला असं वाटतं का काहीतरी वेगळं छान गुलदस्त्यात अडकलेलं आहे. फार सोप्या शब्दात जर सांगायचं झालं तर आम्ही सेटवर सगळेच गंभीर होतो. गंभीर का मी सांगते, आम्ही असे नव्हतो हॅलो गुड मॉर्निंग असे नव्हतो. गंभीर ह्याच्यासाठी की ते चित्रपटाला जे लागणारी अभिनय असं म्हणू, माझ्या वैयक्तिक बाबतीत असं होतं की नियतीला तसं राहणं फार गरजेचं होतं. सो नियतीला स्वतः जगताना आणि जगवताना ते गांभीर्य पाळणं हे फार गरजेचं होतं. ते मी केलं असं मला वाटतं, कारण पहिली पावती तुझी आहे मानसी, त्यामुळे मानसीनीच मानसीला पावती दिली आहे. आणि नियतीचे खूप लेयर्स आहेत आणि ॲज अ कलाकार म्हणून प्रत्येकाची एक वेगळी भूक असते की खूप काही करायचं असतं त्या छोट्या स्पॅन ऑफ टाईममध्ये किंवा त्या छोट्याशा शॉटमध्ये. तर मला ते करायला मिळालं, पण माझं खूप कंट्रोल्ड आहे, कारण मी इंडिव्हिज्युअली मी जेनेटिकली बिल्डअपच माझं इतका एनर्जी बेस्ड आहे की मी शांत नाही बसू शकत. तर मी एकदम अशी चार्जअप असते. सो ते कंट्रोल करण्याचे जे जे काय म्हणू शकतो आपण, हे एक आणि दोन कंट्रोल, अजून कंट्रोल कर. सो ह्याची म्हणजे खरंच दोघांचेही मनापासून थँक्यू, कारण त्यांनी ते कंट्रोल केलं आणि त्यामुळे मी नियती जगवण्याचा प्रयत्न जो काही मी सुरू केला होता तो मी पार पाडला. येस. आणखीन एक विषय म्हणजे तो म्हणजे डान्स. गाणं आम्ही बघितलेलं आहे, किती कठीण होतं मानसीच्या सोबत मॅच करणं तिच्या एनर्जीला, किंवा मानसीला किती कठीण होतं? मानसीला खूप कठीण होतं, कारण माझ्यापर्यंत पोचूच शकत नाही कोणीच. आणि म्हणजे ती नाचली हे तिचं कौतुक आहे, माझ्यासमोर उभी राहिली नाचासाठी हेच तिचं कौतुक आहे. अदरवाईज माझ्याबरोबर कोणी मॅचच नाही करू शकत डान्समध्ये. मला मानसीकडनं जाणून घ्यायचं आहे, कसं तुम्ही रिहर्सल करताना कशा काय गमती जमती किस्से? खूप होते खरं तर. खूप एक गोड गोष्ट सांगते की आम्ही जिथे शूट केलं, आम्ही मध्य प्रदेशात मंडूमध्ये शूट केलेलं आहे. आणि ज्या गाण्याचं तू वर्णन केलंस म्हणजे नाच रे मोरा, ते गाणं आम्ही जहाज महलमध्ये शूट केलेलं आहे, जिथे पूर्वी एक खूप अजरामर लेजेंडरी हिंदी सिनेमाचं गाणं शूट झालं होतं, तेरे बिना जिंदगी से. सो त्या गाण्यानंतर मला असं वाटतं आम्हीच दोघं होतो तिथे. आणि ती जी वास्तू होती किंवा तिकडला एक जो वाईब होता तो खूप एक प्युअर होता, त्या प्युरिटीनी भरलेला होता. आणि जरीही गाणं एनर्जेटिक असलं तरी त्याचा एक गोडवा फार वेगळा होता. गाणं जेव्हा लोकांच्या पुढ्यात आलं तेव्हा लोकांना असं वाटलं की अरे हे काय गाणं आहे, किंवा एक जण नाचतंय किंवा एक जण नाही नाचत आहे. तर ते तसं नाही आहे. गाण्याचं एक पेज 1 टू पेज 2 त्या स्टोरीमध्ये ते जातं आणि तेव्हा ते गाणं तिकडे प्लेस केलं गेलं आहे. ते ऑफकोर्स तुम्हाला चित्रपटात बघायला मिळेलच की ते गाणं तिथे येतं. गाण्याचं वैशिष्ट्य असं आहे की ते गाणं खूप पेपी असल्या कारणाने, आणि नाच रे मोरा हे जे काही एक तकिया कलाम आपण म्हणू शकतो का, सो हा तकिया कलाम आपण लहानपणापासून बघत आलेलो आहोत, ऐकत आलेलो आहोत. आणि इट्स लाईक नाच रे मोरा 2.0. सो जेव्हा लहान मुलांना नाच रे मोरा नाच हे जेव्हा गाणं माहिती आहे, तर या गाण्यावर पण अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे थिरकू शकतील असं हे गाणं आहे खरं तर. तर आम्हाला आवडेल सुबोधला नाचताना बघायला. नाही, त्यांनी ते ॲक्च्युली हसणेवारी घेतलं, बट ही हॅज ॲक्च्युली डान्स्ड व्हेरी वेल, व्हेरी व्हेरी वेल. माझा प्रश्न आलोकजींसाठी. आलोकजी या चित्रपटाचे डिरेक्टर आहेत. 2च लोकांना घेऊन आपण चित्रपट करावा अशी कन्सेप्ट, अशी संकल्पना तुम्हाला कशी सुचली? कारण हा तुमचा पहिल्यांदाच मराठीमधला पहिला चित्रपट आहे आणि ही जोडी काय या दोघांविषयी काय सांगाल, आणि 2च कॅरेक्टर घेऊन का करावं असं वाटलं तुम्हाला? कारण की ते जे स्टोरी आहे मला युनिक करायची होती, आणि खरंच 20 वर्ष आहे ना ही स्टोरीवर मी काम केलेलं आहे. अच्छा. तर दोन्ही पात्र का नाही घडू शकत आपण हा सिनेमा, आणि मराठीत का केलं? एक तर
मेन रिझन आहे सुबोध भावे, कारण की हा जे पात्र होतं ह्याला म्हणजे पडद्यावर तसंच आणायचं, ते कॅलिबर आहे ना मला दिसलं. एक तर ते झालं, आणि दुसरं की खरंच म्हणजे तुम्ही चित्रपट पाहणार ना तर तुम्हाला वाटणार नाही की तिसऱ्या पात्राची गरज पण आहे, कारण की ते स्त्री आणि पुरुष आणि लव्ह स्टोरी आहे, एक खूप इंटेन्स आणि काय म्हणते इनोव्हेटिव्ह लव्ह स्टोरी आहे. तर त्याच्यात खरंच आहे ना जेव्हा आपण प्रेमात असतो तर तिसऱ्या पात्राची गरज नसते. तर ते मी प्रयत्न केला आहे, आणि त्याच्यासाठी आहे ना सुबोध सर आणि मानसी नंतर जे म्हणजे सपोर्ट मिळालेला आहे ते प्रोड्युसरच्या, कारण की सगळे आहे ना गोष्ट ऐकत होते आणि सांगत होते हो गोष्ट मस्त आहे पण दोनच का, रिस्की आहे. आणि ते रिस्क आहे ना, आणि किती फिरलो सुबोध मला एकच म्हणायचं की आलोक हे जे 5-10% बघणारे जे प्रोड्युसर आहे ना ते कधी करणार नाही, ह्याच्यासाठी एक पॅशनेट प्रोड्युसर येईल आणि होईल. आणि खरंच ती प्रोड्युसर आली, नम्रता ओबेरॉय आमचे म्हणजे गॉड सेविंग, आणि ती पॅशनेट प्रोड्युसरमुळे हा चित्रपट घडला. आणि जास्त मी ह्याच्यासाठी सांगत नाही आहे, कारण की एक सस्पेन्स आहे, ते तुम्ही चित्रपट जेव्हा पाहेल तेव्हा कळेल. येस, मला दोघांनाही तुमच्यासाठी प्रश्न आहे की आपण खूप काळानंतर एक संधी शोधत असतो का, ही संधी मिळाली तर आपण एक वेगळा स्पॉट, जसं मानसी म्हणाली का खूप काळानंतर तिची ही एंट्री आहे, तर या चित्रपटातनं तुला काय वाटतं प्रेक्षकांसमोर कशी तुझी छाप पडेल, किंवा प्रेक्षकांनी काय अपेक्षित तुझ्याकडनं काय अपेक्षा करावी या चित्रपटाकडनं? मला सगळ्यात पहिल्यांदा लोकांना ज्याला म्हणतात ना की एखादी गोष्ट समोर आल्यानंतर आपल्याला त्याला नेमकं काय म्हणून वर्णावं हे कळत नाही, तसे आमच्या पेअर नंतर त्यांची अवस्था आता झाली की 2 वेगळ्या ध्रुवांवरची माणसं एका चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र आलेली आहेत. आणि असं कोणी म्हणजे आमच्या इंडस्ट्रीतल्या देखील कितीतरी लोकांनी हा विचारही कधी केला नसेल की आमचं कधीतरी एक पेअरिंग होऊ शकतो ऑन स्क्रीन, पण जे झालं बिकॉज ऑफ आलोक, आणि तो आता सिनेमा येतो आहे त्याच्यामुळे अनेकांच्या मनात अनेक गोष्टींविषयीच्या अनेक शंका आहेत. मला असं वाटतं त्या शंका राहू देत तशाच, कारण जेव्हा आपण एखादा चित्रपट करतो तेव्हा त्या चित्रपटावरती, त्या कलाकृतीवरती पूर्ण विश्वास ठेवून आपण काम करतो, त्या व्यक्तिरेखेवरती आपल्या दिग्दर्शकावरती विश्वास ठेवून आपण काम करतो. आणि या चित्रपटाच्या बाबतीतही आम्ही दोघांनी तेच केलं आहे, संपूर्णपणे विश्वास ठेवून त्या गोष्टीवरती, त्या कथेवरती, त्या कॅरेक्टरवरती आणि अर्थात दिग्दर्शकावरती हे काम केलं. आणि मला खात्री आहे की चित्रपट बघितल्यानंतर त्या सगळ्या ज्या पडलेली प्रश्न तुम्हाला आहेत त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला चित्रपट बघितल्यानंतर मिळतील. पण आत्ताच्या हे माझं 25वं वर्ष आहे इंडस्ट्रीतलं, 25 वर्ष मी काम करतो आहे, आणि हा माझा जवळपास मला असं वाटतं 100वा वगैरे सिनेमा असेल. आणि अशा वेळेस आपल्याला 25 वर्षानंतर देखील कुठल्या तरी दिग्दर्शकाच्या मनात येतं की आपण ह्या अभिनेत्याला घेऊन हा चित्रपट करावा, आणि त्याच्यासाठी एक उत्तम व्यक्तिरेखा माझ्याकडे घेऊन येतो आणि त्याच्यासाठी मला वेगळ्या प्रकारे सादर करण्याचा प्रयत्न करतो. मला असं वाटतं की याच्यापेक्षा अजून एखाद्या कलाकाराला काय हवं असतं. आणि गंभीर भूमिका मी आजपर्यंत खूप केल्या, असं नाही की ही पहिली गंभीर भूमिका आहे, पण प्रत्येक गंभीर भूमिकेच्या शेड्स वेगळ्या असतात, त्याचं म्हणणं वेगळं असतं, त्याचे रंग वेगळे असतात, आणि ह्या अभयचे देखील रंग खूप वेगळे आहेत, आणि ते चित्रपटात तुमच्यासमोर उलगडतीलच. पण मला असं वाटतं की ज्या कोणी हा विचार केला नसेल तो आउट ऑफ द बॉक्स विचार मला आणि मानसीला कास्ट करण्याचा केला आहे. आणि तिचंसुद्धा कॅरेक्टर नियती जे ती करते ते इतकं सुंदर त्यांनी स्क्रिप्टमध्ये लिहिलं आहे, आणि इतक्या उत्तम पद्धतीने मानसीने ते पोर्ट्रे केलं आहे की ह्याच्या पलीकडे वेगळं काही तुमच्या डोक्यात येणार नाही चित्रपट बघताना, की अभय आणि नियती आणि त्यांच्या जागी आम्ही दोघं, याच्या पलीकडे दुसरं काही येणार नाही, आणि याचं संपूर्ण श्रेय आलोकचं आहे. तू काय सांगशील प्रेक्षकांना, आपल्या मराठी प्रेक्षकांना काय आव्हान करशील, का काय त्यांनी डोक्यात घेऊन हा चित्रपट बघावा? कारण तुझं कॅरेक्टर खरंच खूप वेगळं आहे, त्यामुळे तू काय सांगशील? सुबोधला लोक बघतात, म्हणजे सुबोध लोकांसमोर ठरलेला आहे कसा दिसतो, तू खूप वेगळी दिसते, तू लोकांना काय सांगशील? डान्स व्यतिरिक्त मानसीला बघायला लोकांना काय आवडेल? खरं तर हेच उत्तर आहे. तुला माहिती आहे का का सांगते? हेच उत्तर आहे. म्हणजे माझ्या मनात तेच चालू होतं की काय खरं उत्तर द्यायला पाहिजे, तर खरं तूच उत्तर दिलंस ह्यासाठी की इंडिव्हिज्युअली माझा डान्स इतका ओव्हरपॉवरिंग झालेला आहे ना की मी एक डान्सर म्हणून नाही आली इंडस्ट्रीमध्ये, मी एक अभिनेत्री म्हणून पदार्पण केलेलं आहे.
पण मला काही त्याच्यात वाईट नाही वाटत, म्हणजे ॲब्सल्युटली #no regrets ह्यासाठी, कारण मी प्रत्येक कमिटमेंट किंवा प्रत्येक प्रोजेक्ट ना मी अनुभवासाठी घेतलेले आहेत. सो त्या अनुभवांनी मला इथपर्यंत आणलं आणि काहीतरी तरी मी शिकली असेल. पण कमिंग बॅक टू युअर क्वेश्चन, की नियतीसाठी मानसी नाईक का निवडली गेली, तर ती अभिनयासाठी निवडली गेली आहे. तिला डान्स येतो म्हणून ती निवडली गेलेली नाही आहे. सो आय एम ग्लॅड की कोणीतरी माझ्यामध्ये तो विश्वास दाखवला की माझ्या डान्सच्या परे अरे ही अभिनय करू शकते. हा विश्वास एका दिग्दर्शकाने किंवा सहकलाकारांनी किंवा प्रोड्युसरनी दाखवणं, कारण इट इज अ रिस्की सब्जेक्ट. आणि मराठीमध्ये जसं मी आधीच्या प्रश्नाचं उत्तर दिलं की कंटेंट हा हिरो असतो, तर त्या कंटेंटमध्ये आत्ताच्या काळात जेव्हा सगळेच जण मल्टीस्टारर करतायत तेव्हा त्याच्यामध्ये फक्त 2 पात्री चित्रपट येणं इज अ रिस्क इन इट सेल्फ. तर परीक्षा मंजूर आहे, आपण बसलेलो आहोत. आता रिझल्ट 10 तारखेला आहे, पण तो नक्की आम्ही चांगल्या मार्काने पास होणार आहोत, हे नक्की. येस. तुम्हा तिघांना खूप साऱ्या शुभेच्छा. आपले मराठी प्रेक्षक नेहमीच आपल्या कलांना दाद दिलेले आहे आणि ते या चित्रपटाला नक्की दाद देतील. तुम्हाला तिघांना खूप खूप शुभेच्छा. ऑल द बेस्ट. आणि आम्हाला आवडेल सक्सेस नंतर पुन्हा एकदा इंटरव्ह्यू करायला. थँक्यू. येस, त्यामुळे आपण इकडेच थांबूया. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.